आय-पी-एलच्या इतिहासामध्ये पहिल्या बॉलवरती, पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे प्रफुल्ल हिंगे. प्रफुल्ल हिंगे महाराष्ट्राची शान, विदर्भाचा प्रफुल्ल हिंगे, नागपूरचा प्रफुल्ल हिंगे आणि या नागपूरच्या पट्ट्यानं, या महाराष्ट्राच्या पट्ट्यानं संपूर्ण भारताला काल ती गोष्ट दाखवली, जो भारत देश तरसत होता. मित्रांनो, बॅट्समन तर खूप भेटले होते भारताला आता आय-पी-एलच्या माध्यमातनं, परंतु कुठला बॉलर दिसत नव्हता. मोठमोठे जे बॉलर्स होते ते ऑलरेडी मार खात होते. मित्रांनो, वैभव सूर्यवंशी जो 14 वर्षाचा बॅट्समन आहे, अतिशय सुंदर बॅटिंग तो करतो. त्याने बुमराला सोडलं नाही, त्याने भुवनेश्वर कुमारला सोडलं नाही, त्याने हेझलवूडला सोडलं नाही. प्रत्येकाला पहिल्या बॉलवरती 4 किंवा 6 त्याने मारला. तो हा वैभव सूर्यवंशी आणि या मोठ्या दानवाला पहिल्या बॉलवरती आउट करणारा हा प्रफुल्ल हिंगे. मित्रांनो, पहिल्याच गेंदवरती त्याने त्याची विकेट घेतली. एवढंच नव्हे मित्रांनो, ध्रुव जुरेलला देखील त्यांनी क्लीन बोल्ड केलं आणि त्यानंतर अजून एक विकेट घेतली. एवढंच नाही, पूर्ण मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतले. म्हणूनच मित्रांनो, प्रफुल्लचं पूर्ण महाराष्ट्रातनं काय पूर्ण भारतातनं कौतुक केलं जातंय. कारण या आय-पी-एलच्या आता 2026च्या इतिहासामध्ये एकही असा बॉलर आला नव्हता, जो त्यांनी स्वतःचं डॉमिनन्स दाखवलेलं आहे. कोणीही येतंय, मारून जातंय, कोणीही येतंय, बडून जातंय. अक्षरशः जे बॉलर्स आहेत त्यांचे हाल सुरू होते. त्यांना टप्पा कुठं टाकावं हे देखील समजत नाहीये. अक्षरशः एवढी मार-पिटाई बॉलरची होती. प्रत्येक बॉलरला मार खावं लागतं. मित्रांनो, ते म्हणतातच T20 बॉलर जे असतात त्यांचा जन्मच मार खायला झालेला असतो. परंतु काही-काही कलाकार असे बॉलर्स असतात, ते कमी रन्स देतात या T20 फॉर्मॅटमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात अव्वल स्थानाला बुमराचं नाव येतं आणि त्यानंतरच मित्रांनो सगळीकडे चर्चा सुरू झाली, ज्यावेळेस वैभव सूर्यवंशीने बुमराला मारलं. जर हा दानव त्या बुमराला मारू शकतो, तर हा कुणालाही मारू शकतो, असं सर्वसामान्य लोकांना वाटू लागलं आणि तिथेच एंट्री झाली द ग्रेटेस्ट एव्हर महाराष्ट्राची शान प्रफुल्ल हिंगे. मित्रांनो, प्रफुल्ल हिंगे यांनी पहिल्या 6 बॉलमध्येच पूर्ण भारताला काल जादू दाखवली त्यांची. पहिल्या बॉलवरती वैभव सूर्यवंशीची विकेट, ज्या वैभव सूर्यवंशीने मोठमोठ्या हेझलवूड सारख्या बॉलर्सला मारलं, भुवनेश्वर कुमारला मारलं, मित्रांनो बुमराला देखील मारलं. जे आजूबाजूचे छोटे-मोठे बॉलर्स आहेत त्यांना तर तो कुत्र्यागत तुडत होता आणि त्या बॅट्समनला पहिल्या बॉलावरती आउट करणं, मित्रांनो हे मॅजिक आहे आणि हे मॅजिक त्या प्रफुल्लच्या हातात आहे आणि ते मॅजिक काल त्याने त्या पिचवरती दाखवलं. मित्रांनो, बॉलर ज्यावेळेस डॉमिनन्स करतो, त्यावेळेस काय हालत होऊ शकतात टीमचे, हे काल प्रफुल्लच्या उदाहरणावरून सिद्ध झालं. पहिल्या 6 बॉलमध्ये जर तू 3 विकेट घेतोय आणि तू करिअरची सुरुवातच ज्या फ्रँचायझीजपासून करतोय, त्यांनी तुला अपॉर्च्युनिटी दिली आणि त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं तुम्ही करून दाखवता. पहिला बॉल तुमच्या हातात पडतो, पहिली ओव्हर टाकायला आणि त्यामध्ये एक अशी टीम जी टेबलला टॉपला आहे, ज्याचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्यामध्ये वैभव सूर्यवंशी असेल, ध्रुव जुरेल असेल, हे 3 ते 4 बॅट्समन संपूर्ण रन्स मारून जातात, चेस करून जातात किंवा रन्सचं स्कोर बोर्डवरती लावून जातात आणि त्या बॉलरची विकेट घेणं, मित्रांनो यालाच म्हणतात एक खेळाडू, एक बॉलर, एक असा बॉलर ज्याची दहशत पुढे जाऊन निर्माण होऊ शकते बॅट्समनच्या मनामध्ये. अतिशय सुंदर टप्पा प्रफुल्लने काल ठेवला होता आणि त्या टप्प्याच्या जोरावरती, त्या स्विंगच्या जोरावरती हे विकेट्स भेटत गेले. मित्रांनो, T20मध्ये मार खाणारे बॉलर तुम्हाला 100 भेटतील, परंतु पहिल्या ओव्हरपासून डॉमिनन्स दाखवणारे बॉलर हे खूप कमी आहे. बुमरा ज्यावेळेस आय-पी-एलमध्ये आला, त्याच्या ॲक्शनवरती लोकं हसले होते. गेलने त्याला मारलं होतं आणि परंतु ज्यावेळेस मित्रांनो बुमराहने गेलची विकेट काढली, विराट कोहलीची विकेट काढली, त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये एक कल्ला झाला, की बाबा रे एक असा बॉलर आलेला आहे, की जो की काहीही करू शकतो. आता 10 ते 12 वर्ष झालं बुमराह खेळतोय आणि याच्या गेममुळं, याच्या बुमराहमुळं कित्येक वर्ल्ड कप आपण भारतामध्ये आणले. याचप्रमाणे मित्रांनो प्रफुल्लसारखे बॉलर जर भारतात उदयास आले, तर पुढे जाऊन आपल्याला विश्वचषकाची संधी आहे. ऑलिम्पिक्समध्ये आता आजकाल जे क्रिकेट आहे ते आलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी एक चान्सेस वाढतील. म्हणूनच असं टॅलेंट आपल्या भारतामध्ये यावं ही सगळ्यांची इच्छा असते. आय-पी-एलवरती सरकार त्यासाठी पैसा खर्च करतं, बी-सी-सी-आय त्यासाठी पैसा खर्च करतं, स्पॉन्सर त्यासाठी मदत करतात. प्रत्येक गल्ली-गल्लीतनं एक असे सितारे आपल्या आता निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि या आय-पी-एलच्या गेममध्ये एक सुंदरता काय आहे माहिती आहे का मित्रांनो? क्रिकेटच्या इतिहासामध्ये की इथं सेटिंग चालत नाही, इथं गरिबाची पोरं मोठी होतात, इथं गरीब घराण्यातली पोरं मोठी होतात. प्रफुल्लसारखी पोरं मोठी होतात. मित्रांनो, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला प्रफुल्ल ज्यावेळेस त्याने पहिली विकेट काढली, त्याचा भावाने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.
आई-वडिलांचा आनंद हा गगनात भिडला होता. मित्रांनो, या आई-वडिलांनी त्याला सपोर्ट केला होता क्रिकेटर बनवण्यासाठी. 24 वर्षाचा प्रफुल्ल अतिशय सुंदर गोलंदाजी तो करतो. काही-काही लोकं म्हणले त्याला, "तू होणार नाही, करणार नाही." परंतु त्याने मनावरती घेतली नाही गोष्ट. तो प्रयत्न करत राहिला आणि त्या प्रयत्नांचं फळ त्याला कालच्या मॅचमधनं भेटलं. 30,00,000 मध्ये हैदराबादच्या फ्रँचायझीने त्याला विकत घेतलं होतं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स त्याचा होता आणि या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि या कालच्या मॅचच्या ह्याच्यावरती त्याने पूर्ण जगाला दाखवून दिलं, की काय तो गेंदबाजी करू शकतो, काय गोलंदाजी करू शकतो. म्हणूनच सिद्धू पाजीपासून आकाश चोपडापर्यंत ही लई मोठी लोकं आहेत मित्रांनो. सुनील गावस्कर यांच्या तोंडातनं एका मराठी पोराचं कौतुक ज्यावेळेस आपण ऐकतो, त्यावेळेस आपली छाती जी असते ती गर्वाने फुगून येते. एक मराठी माणूस ज्यावेळेस पुढे जातो, त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो, की आपला मराठी माणूस हा आजही त्या लेव्हलचा आहे, जो आधी होता. आधीच्या काळामध्ये 8-8 प्लेयर आपले क्रिकेटमध्ये असायचे. अक्षरशः अख्खी टीम असायची. परंतु आता कुठेतरी ते कमी झालेलं आहे. टॅलेंट आपलं मराठी पोरांमधलं कमी झालेलं आहे क्रिकेटच्या बाबतीत किंवा ज्या संधी भेटायला पाहिजेत त्या भेटत नाहीये आणि जर संधी भेटली तर आपली मराठी पोरं ती सिद्ध करू शकतात. हे काल प्रफुल्लदादांनी दाखवून दिलं. म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रातनं प्रफुल्लचं कौतुक होतंय. पूर्ण भारतातनं प्रफुल्लचं कौतुक होतंय. कारण या बोर झालेल्या आय-पी-एलमध्ये मित्रांनो, बोर या शब्दाचा अर्थ मी असा का लावला, की जे ते येतंय, मारतंय, अक्षरशः बॉलरचा बुकना करतंय. मित्रांनो, ज्यावेळेस सामना व्हायला पाहिजे, तो दोन्ही साइडने व्हायला पाहिजे, चांगल्या रेतीचा व्हायला पाहिजे. बॉलरचं पण डॉमिनन्स तेवढं पाहिजे, बॅट्समनचं पण तेवढंच पाहिजे. त्यावेळेस जाऊन चांगले सामने बघायला भेटतात आपल्याला. नाहीतर यायचं तर बॅट्समनने मारून जायचं, हे काही चांगले सामने नाहीये. परंतु प्रफुल्ल जर बॉलर्स आले, तर अक्षरशः आपल्याला ते क्वालिटीचं क्रिकेट बघायला भेटेल. जे बाहेरच्या देशातले लोकं जे आपल्यावरती आरोप करतात, की पाटा पिच बनवून हे वर्ल्ड कप जिंकतात. तो आरोप कुठेतरी मिटला जाऊ शकतो. सुंदर बॉलिंग आहे आपल्याकडं होईल. धारदार बॉलिंग आपल्याकडं होईल, जर असे प्लेयर्स आपल्याकडे तयार झाले. कालच्या त्या मॅचने सिद्ध करून दाखवलं, की सर्वसामान्य घरातल्या मुलांचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात. ते आय-पी-एल खेळू शकतात, मोठे बनू शकतात आणि कालपासूनच त्याला जे फॅन बेस आहे तो भेटायला चालू झाला. लाख-लाख मध्ये जसे फॉलोअर्स वाढतात आहे. हेच असतं मित्रांनो, एक काय म्हणतात त्याला मूव्हमेंट यायला पाहिजे. तुमच्या कष्टाला कुठेतरी आहे ना, एक जाम भेटले पाहिजे, कुठेतरी सपोर्ट भेटला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जाऊन ते प्रूफ केलं, तर तुम्हाला ते स्वप्न अचीव्ह होतं आणि हे काल प्रफुल्ल सोबत झालेलं. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला प्रफुल्ल हिंगे यांच्याबद्दल काय वाटतं? कशी ते गोलंदाजी करतात हे जर तुम्ही बघितले असेल, तर कमेंट करून सांगा, की ते इंडिया खेळणार का नाही? ही देखील गोष्ट तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओवरती घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.